वेद व्यास भगवान की जय, श्री शुक भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ द्वान्विशोऽध्यायः भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन। परीक्षिताने विचारले, आपण जे सांगितले की जरी भगवान सूर्य राशींकडे जात असताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले, तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडे असत नाही, हे आम्ही कसे जाणावे? श्री शुक म्हणाले, जसे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळीच असते, कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी दिसते। त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यापेक्षा वेगळीच आहे, कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात। वेद आणि विद्वान लोकसुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात, ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याण आणि कर्मांच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप, जो काळ त्याला 12 महिन्यात विभागून वसंत इत्यादी 6 ऋतूंमध्ये त्यांचे यथायोग्य गुण प्रकट करतात। या लोकी वर्णाश्रम धर्मांचे अनुसरण करणारे पुरुष 3 वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्मांनी आणि योग साधनेने त्या आदिपुरुषाची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त करतात। भगवान सूर्य लोकांचा आत्मा आहे, तो पृथ्वी आणि द्यू लोकांच्या मध्यभागी असलेल्या आकाश मंडळात कालचक्रामध्ये राहून 12 महिन्यांचा उपभोग घेतो। महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत। यांपैकी प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा 2 पंधरवड्यांचा, पितृमानाने 1 रात्र आणि 1 दिवसाचा, तसेच सौरमानाने 2.25 नक्षत्रांचा सांगितला जातो। जेवढ्या काळात सूर्य ह्या संवत्सराचा 1/6 भाग उपभोगतो तेवढ्या भागाला ऋतू म्हणतात। आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मा तो तेवढ्या वेळात पार करतो, त्याला एक अयन असे म्हणतात। तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद, तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वी मंडलासहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो, त्याला अवांतर भेदाने संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर किंवा वत्सर म्हणतात। याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून 1,00,000 योजनेवर चंद्र आहे। त्याची चाल फार वेगाची आहे, म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो। तो सूर्याच्या 1 वर्षाचा मार्ग 1 महिन्यात, 1 महिन्याचा मार्ग 2.25 दिवसात आणि 1 पंधरवड्याचा मार्ग 1 दिवसात चालून जातो। हा कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या कलांनी पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस रात्र असे विभाग करतो। तसेच 30 मुहूर्तांमध्ये 1 नक्षत्र पार करतो। अन्नमय आणि अमृतमय असल्या कारणाने हाच सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे। हा जो 16 कलांनी युक्त मनोमय, अन्नमय, अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्र आहे, तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करतो, म्हणून याला सर्वमय असे म्हणतात। चंद्रांच्या 3,00,000 योजनेवर अभिजितासह 28 नक्षत्रे आहेत। भगवंतांनी याला कालचक्रामध्ये गोवले आहे। ही मेरूच्या उजव्या बाजूनेच फिरतात। याच्या 2,00,000 योजनेवरच्या बाजूला शुक्र दिसतो। हा सूर्याच्या शीघ्र, मंद आणि समान गतीनुसार त्याच्याप्रमाणे कधी पुढे, कधी मागे आणि कधी बरोबरीने राहून चालतो। हा पाऊस पाडणारा ग्रह आहे, म्हणून लोकांना साधारणतः नेहमीच अनुकूल असतो। याच्या गतीवरून असे अनुमान निघते की हा पाऊस अडवणाऱ्या ग्रहांना शांत करतो। शुक्राच्या गतीप्रमाणेच बुधाचीही गती आहे। चंद्राचा हा पुत्र शुक्रापासून 2,00,000 योजनेवरच्या बाजूला आहे। हा साधारणतः मंगलकारकच आहे, परंतु जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर वादळ, पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो। याच्या 2,00,000 योजनेवरच्या बाजूला मंगळ आहे। वक्रगतीने चालला नाही
तर तो एकेका राशीत 3-3 पंधरवडे राहतो आणि 12 राशींना पार करतो. हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचं सूचक आहे. याच्या वरच्या बाजूला 2 लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे. हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत 1-1 वर्ष राहतो. हा विशेष करून ब्राह्मण वर्णाला अनुकूल असतो. बृहस्पतीच्या 2 लाख योजनेवरच्या बाजूला शनी दृष्टीस पडतो. हा 30-30 महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो. म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास 30 वर्षे लागतात. हा बहुधा सर्वांना पीडादायक आहे. याच्या वरील बाजूला 11 लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तर्षी दृष्टीस पडतात. हे सर्व लोकांसाठी मंगल कामना करीत भगवान विष्णूंचे परमपद असणाऱ्या ध्रुवलोकाची प्रदक्षिणा करतात. अध्याय 22 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे. मंगलमूर्ती मोरया. भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 5 अध्याय 23. शिशुमार चक्राचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सप्तर्षींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे. याला भगवान विष्णूंचे परमपद असे म्हणतात. तेथे उत्तानपादाचा पुत्र परम भगवत भक्त ध्रुव आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने याला प्रदक्षिणा घालतात. आता सुद्धा कल्पापर्यंत राहणारे लोक याच्याच आधारावर आहेत. याचा या लोकातील प्रभाव आम्ही पूर्वी वर्णन केलेला आहे. सदा जागृत राहणाऱ्या अव्यक्त गती भगवान कालाकडून जे ग्रह, नक्षत्रादी ज्योतिर्गण नेहमी फिरवले जातात त्यांना आधारस्तंभ म्हणून भगवंतांनी ध्रुवलोकाचीच नियुक्ती केली आहे. म्हणून हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित असतो. ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्यासाठी लहान, मध्यम आणि लांब अशा दोऱ्यांना बांधलेले बैल अनुक्रमे जवळ, मध्ये आणि लांब राहून खांबाच्या 4 बाजूंनी गोलाकार फिरतात, त्याचप्रमाणे सगळी नक्षत्रे आणि ग्रह आत बाहेर असे क्रमाने या कालचक्रात गोललेले आहेत. ते ध्रुवलोकाचाच आश्रय घेऊन वायूच्या प्रेरणेने कल्पाच्या अंतापर्यंत फिरत राहतात. जसे मेघ आणि ससाणा इत्यादी पक्षी आपल्या कर्मानुसार वायूच्या अधीन राहून आकाशात उडत राहतात, त्याचप्रमाणे हे ग्रह तारे प्रकृती पुरुषाच्या संयोगामुळे आपल्या कर्मानुसार फिरत राहतात, पृथ्वीवर पडत नाहीत. काही लोक भगवंतांच्या योगमायेच्या आधारावर असणाऱ्या या ज्योतिषचक्राचे शिशुमार नावाच्या जलचर प्राण्याच्या रूपात वर्णन करतात. याचे शरीर गोलाकार असून तोंड खालच्या बाजूला आहे. याच्या शेपटाच्या टोकावर ध्रुव आहे. शेपटाच्या मध्यभागी प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे आहेत. शेपटाच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत. याच्या कटिप्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत. या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचे वेटोळे केले आहे. अशा स्थितीमध्ये अभिजात नक्षत्रापासून पुनर्वसूपर्यंत उत्तरायणाची जी 14 नक्षत्रे आहेत ती याच्या उजव्या बाजूला आहेत आणि पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंत दक्षिणायनाची जी 14 नक्षत्रे आहेत ती डाव्या बाजूला आहेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा जेव्हा शिशुमार गोलाकार फिरतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूच्या अवयवांची संख्या सारखीच असते, याचप्रमाणे इथे नक्षत्र संख्येमध्ये सुद्धा समानता आहे. याच्या पाठीमागील भागात अजविथी आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे. याच्या उजव्या आणि डाव्या कटिप्रदेशात पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रे आहेत. पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या पायात आर्द्रा आणि आश्लेषा ही नक्षत्रे आहेत. तसेच उजव्या आणि डाव्या नागपुडीत अभिजित आणि उत्तराषाढा ही नक्षत्रे आहेत. याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाषाढा, तसेच उजव्या आणि डाव्या कानात धनिष्ठा आणि मूळ नक्षत्रे आहेत. मघा इत्यादी दक्षिणायनातील 8 नक्षत्रे डाव्या बरगडीत आणि उलट्या क्रमाने मृगशीर्ष इत्यादी उत्तरायणाची 8 नक्षत्रे उजव्या बरगडीत आहेत. शततारका आणि ज्येष्ठा ही 2 नक्षत्रे अनुक्रमे उजव्या आणि डाव्या खांद्याच्या ठिकाणी आहेत. याच्या वरच्या हनुवटीत अगस्त्य, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्ररूप यम
तोंडामध्ये मंगळ, लिंग प्रदेशात शनी, वशिंडामध्ये बहुस्मृती बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, हृदयात नारायण, मनात चंद्र, नाभीमध्ये शुक्र, स्तनांमध्ये अश्विनी कुमार, प्राण आणि अपानात बुध, गळ्यात राहू, सर्व शरीरात केतू आणि सर्व रोमारोमात संपूर्ण तारांगण आहे. हे भगवान विष्णूंचे सर्व देवमय स्वरूप आहे. दररोज सायंकाळी पवित्र होऊन आणि मौन धरून याचे दर्शन करीत चिंतन करावे आणि पुढील मंत्राचा जप करीत भगवंतांची स्तुती करावी. संपूर्ण नक्षत्र मंडळाचा आश्रय कालचक्र स्वरूप सर्व देवताधिपती परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करीत आहोत. ग्रह, नक्षत्र आणि तारकांच्या रूपामध्ये भगवंतांचे आधिदैविक रूप प्रकाशित होत आहे. ते मंत्रांचा त्रिकाळ जप करणाऱ्यांचे पाप नाहीसे करते. जो मनुष्य सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळी यांच्या आधिदैविक स्वरूपाचे नित्य चिंतन आणि वंदन करतो त्याचे त्यावेळी केलेले पाप ताबडतोब नष्ट होते. अध्याय 23 समाप्त. कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंत्र दिलाय की नाही तिथे? मंगलमूर्ती मोरया. भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 5 अध्याय 24. राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, काही लोकांचे म्हणणे आहे की सूर्यापासून 10,000 योजने दूर खालच्या बाजूस राहू नक्षत्रांप्रमाणे फिरत आहे. भगवंतांच्या कृपेनेच याने देवत्व आणि ग्रहत्व प्राप्त केले आहे. हा सिंहिका पुत्र स्वतः असुराधम असल्या कारणाने कोणत्याही प्रकारे या पदाला योग्य नव्हता. याच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आपण पुढे करू. सूर्याचा जो हा अत्यंत तप्त गोल आहे त्याचा विस्तार 10,000 योजने सांगितला जातो. याचप्रमाणे चंद्रमंडळाचा विस्तार 12,000 योजने आहे आणि राहूचा 13,000 योजने आहे. राहू अमृतपानाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये देवाच्या वेशात येऊन बसला. त्यावेळी सूर्य आणि चंद्राने याचे गुपित फोडले होते. ते वैर लक्षात ठेवून हा अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांच्यावर आक्रमण करतो. हे पाहून भगवंतांनी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवले आहे. ते नेहमी फिरत असते. म्हणून राहू त्यांच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ त्याच्या समोर राहून पुन्हा मागे फिरतो. या त्याच्या थांबण्यालाच लोक ग्रहण म्हणतात. राहूच्या 10,000 योजने खालील बाजूस सिद्ध, चारण आणि विद्याधर यांची स्थाने आहेत. त्यांच्या खालच्या बाजूस जिथपर्यंत वायूची गती आहे आणि ढग दिसतात तो अंतरिक्ष लोक आहे. हे यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूतांचे विहार करण्याचे स्थान आहे. त्यांच्या खाली 100 योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत हिची सीमा आहे. पृथ्वीचा विस्तार आणि स्थिती यांचे वर्णन झालेच आहे. तिच्याही खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ नावांची 7 भूविवरे आहेत. ही एकाखाली एक 10,000 योजने अंतरावर आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाची लांबी रुंदी सुद्धा 10,000 योजने इतकीच आहे. भूमीखालील ही विवरे सुद्धा एक प्रकारचे स्वर्गच आहेत. येथे स्वर्गापेक्षाही अधिक विषयभोग, ऐश्वर्य, आनंद, संतानसुख आणि धनसंपत्ती आहे. येथील वैभवपूर्ण भवने, उद्याने आणि क्रीडास्थानांमध्ये दैत्य, दानव आणि नाग निरनिराळ्या मायामय क्रीडा करीत निवास करतात. हे सर्व गृहस्थ धर्माचे पालन करणारे आहेत. त्यांचे स्त्री, पुत्र, बंधू, बांधव आणि सेवक त्यांच्यावर फार प्रेम करतात आणि नेहमी प्रसन्न चित्त असतात. त्यांच्या भोगांमध्ये विघ्न आणण्याचे इंद्रादिकांनाही सामर्थ्य नाही. महाराज, या विवरात मायावी मयदानवाने बनविलेले अनेक नगरे सौंदर्याने झगमगीत आहेत. अनेक जातीच्या सुंदर सुंदर श्रेष्ठ रत्नांनी रचलेली विचित्र भवने, तट, नगरद्वारे, सभागृहे
मंदिरे, मोठमोठी अंगणे आणि घरे यांनीही सुशोभित आहेत. तसेच त्यांच्या फरशांवर नाग आणि असुरांच्या जोड्या, तसेच कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी किलबिलाट करीत असतात. पाताळ अधिपतींचे भव्य भवने या नगरांची शोभा वाढवतात. तेथील बगीचे सुद्धा आपल्या शोभेने देवलोकातील उद्यानांच्या शोभेवर मात करतात. तेथे अनेक वृक्ष आहेत, ज्यांच्यावरील सुंदर डहाळ्या फळाफुलांचे गुच्छ आणि कोमल अंकुरांच्या भारांनी झुकलेले असतात. तसेच त्यांना निरनिराळ्या वेलींनी आपल्या अंगपाशाने बांधून ठेवले आहे. तेथे निर्मळ जलाने भरलेले जे अनेक जलाशय आहेत, त्यात विविध पक्ष्यांच्या जोड्या विलास करीत असतात. या वृक्षांच्या आणि जलाशयांच्या सौंदर्याने ती उद्याने अतिशय शोभून दिसतात. या जलाशयात राहणारे मासे जेव्हा क्रीडा करीत असताना उसळी मारतात, तेव्हा त्यातील पाणी खळाळते. त्याचबरोबर पाण्यावर उमललेली कमळे, कुमुदे, नीलकमळे, कल्हारे, लाल कमळे आणि शतपत्रे इत्यादींचे ताटवे सुद्धा हलू लागतात. या कमळांच्या वनात राहणारे पक्षी अविश्रांत क्रीडा करीत निरनिराळे अतिशय गोड आवाज काढीत असतात. हे ऐकून मन आणि इंद्रियांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी सर्व इंद्रियांमध्ये आनंदाचे भरते येते. तेथे सूर्याचा प्रकाश पोहोचतच नाही, म्हणून दिवस रात्र अशा कालविभागांचीही भीती वाटत नाही. तेथील संपूर्ण अंधकाराला मोठमोठ्या नागांच्या मस्तकावरील मणीच दूर करतात. येथे राहणारे लोक दिव्य औषधी, रस, रसायने, अन्न, पाणी, स्नान इत्यादींचे सेवन करतात. त्यांना मानसिक किंवा शारीरिक रोग होत नाही. तसेच त्यामुळे कुरडया पडणे, सुरकुत्या पडणे, केस पिकणे, वृद्धावस्था येणे, देह कांतीहीन होणे, शरीरातून दुर्गंधी येणे, घाम येणे, थकवा येणे, शिथिलता येणे, तसेच वयोमानानुसार अवस्था बदलणे असे कोणतेच विकार होत नाही. हे नेहमी सुंदर, स्वस्थ, तरुण आणि शक्तिसंपन्न असतात. भगवंतांच्या तेजस्वी सुदर्शन चक्राशिवाय त्या पुण्यपुरुषांच्या अन्य कोणताही साधनाने मृत्यू होऊ शकत नाही. सुदर्शन चक्र येताच त्याच्या भयामुळे तेथील असुर स्त्रियांचा गर्भपात होतो. अतल लोकामध्ये मयदानवाचा पुत्र बल नावाचा असुर राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचली आहे. त्यापैकी काही माया आज सुद्धा मानवी पुरुषांच्या ठिकाणी आढळतात. त्याने एकदा जांभई दिली होती. त्यावेळी त्याच्या मुखातून स्वैरिणी, कामिनी आणि पुंश्चली अशा 3 प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्या लोकी राहणाऱ्या पुरुषांना हाटक नावाचा रस पाजून संभोग करण्यासाठी समर्थ बनवीत असतात आणि नंतर त्यांच्याबरोबर आपल्या हावभावयुक्त चेष्टा, प्रेमळ हास्य, प्रेमालाप आणि आलिंगन इत्यादीद्वारा यथेष्ट विलास करतात. तो हाटक रस प्याल्यावर मनुष्य बंधांध होतो आणि स्वतःला 10,000 हत्तींइतका बलवान समजून मी ईश्वर आहे, मी सिद्ध आहे अशा प्रकारे बढाया मारू लागतो. त्याच्या खाली वितल लोकामध्ये भगवान हाटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद भूतगणांसह राहतात. ते प्रजापतींच्या सृष्टीच्या वृद्धीसाठी भवानी बरोबर विहार करीत असतात. त्या दोघांच्या तेजाने तेथे हाटकी नावाची एक श्रेष्ठ नदी निघाली आहे. वायूने प्रज्वलित झालेला अग्नी तिचे पाणी अत्यंत उल्हासाने पितो. तो जो हाटक नावाचे सोने थुंकतो त्यापासून बनविलेले अलंकार दैत्यराजांच्या अंतःपुरात स्त्री पुरुष सर्वजण धारण करतात. वितलाच्या खाली सुतल लोक आहे. महायशस्वी पवित्र कीर्ती विरोचन पुत्र बली येथे राहतो. भगवंतांनी इंद्राचे कल्याण करण्यासाठी अदितीपासून बटू वामन रूपाने अवतीर्ण होऊन त्याच्यापासून 3 लोक हिरावून घेतले होते. नंतर भगवंतांच्या कृपेनेच त्याचा या लोकात प्रवेश झाला. तेथे त्याला जशी उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे तशी इंद्रादिकांच्या जवळ सुद्धा नाही. म्हणून तो त्याच पूज्यतम प्रभूंची आपल्या धर्माप्रमाणे आराधना करीत तेथे आज सुद्धा निर्भयपणे राहतो. संपूर्ण जीवांचे नियंते आणि आत्मस्वरूप परमात्मा भगवान वासुदेवांना पूज्यतम, पवित्रतम, सत्पात्र म्हणून आल्यावर त्यांना परमश्रद्धेने आणि आदराने स्थिर चित्ताने बलीने भूमिदान केले. त्यामुळे बलीला सुतल लोकाचे ऐश्वर्य प्राप्त झाले. हे काही त्याचे मुख्य फळ नाही. हे ऐश्वर्य तर नाशिवंत आहे, परंतु ते भूमिदान साक्षात मोक्षाचेच द्वार ठरले. शिंक आल्यावर, पडल्यावर किंवा घसरल्यावर
विवश होऊन भगवंतांचे एक वेळ नाव घेतल्यानेही मनुष्य सहजपणे बंधन तोडून टाकतो. परंतु हेच कर्मबंधन योग साधन इत्यादी अन्य अनेक उपायांना आश्रय देऊनही मुमुक्षु लोक मोठ्या कष्टाने क्वचितच तोडून टाकू शकतात. म्हणून आपले संयमी भक्त आणि ज्ञानी लोकांना स्वस्वरूप प्रदान करणारे आणि सर्व प्राणांचे आत्मा अशा श्री भगवंतांना आत्मभावाने दिलेल्या भूमिदानाचे येथील ऐश्वर्य हे फळ होऊ शकत नाही. जरी भगवंतांनी बलीला त्याच्या सर्व स्वदानाच्या बदल्यात आपले विस्मरण करणारे हे मायामय भोग आणि ऐश्वर्यही दिले असते, तरी त्यांनी बलीवर हा अनुग्रह केला असे झाले नसते. दुसरा कोणताही उपाय नाही असे पाहून भगवंतांनी याचनेच्या बहाण्याने त्याचे त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले आणि त्याच्याजवळ फक्त त्याचे शरीरच शिल्लक ठेवले आणि वरुणाच्या पाशाने बांधून पर्वताच्या गुहेत फेकून दिल्यावर तो म्हणाला होता, खेदाची गोष्ट आहे की हा देवराज इंद्र किंवा सल्लामसलतीसाठीच पूर्णपणे नेमलेला बृहस्पती हा मंत्री स्वार्थ साधण्यात मुळीच कुशल नाही. कारण त्यांनी भगवान उपेंद्रांची अवहेलना करून त्यांचे दास्य न मागता त्यांच्याद्वारा माझ्याकडून हे भोगच मागितले. हे तिन्ही लोक फक्त एक मन्वंतरापर्यंतच राहणार आहेत आणि हे मन्वंतर अनंत काळाचा फक्त एक अवयव आहे. भगवंतांच्या दास्यापुढे या तुच्छ भोगांची काय किंमत आहे. भगवंतांनी स्वतः वडील हिरण्यकश्यपू यांना मारल्यानंतर आमच्या पितामह प्रल्हादांनी प्रभूंच्या सेवेचाच वर मागितला होता. भगवंत देऊ इच्छित होते तरी त्यांनी त्यांच्यापासून दूर करणारे आपल्या पित्यांचे निष्कंटक राज्य नाही घेतले. माझ्यावर का भगवंतांची कृपा ना माझ्या वासना शांत झालेल्या. अशा स्थितीत माझ्यासारखा कोण पुरुष त्या महानुभावाच्या जवळ तरी जाण्याची इच्छा करेल. ह्या बळीचे चरित्र आम्ही पुढे विस्ताराने सांगू. आपल्या भक्तांसाठी भगवंतांचे हृदय दयेने भरलेले असते. म्हणूनच अखिल जगाचे गुरु भगवान नारायण हातात गदा घेऊन सुतल लोकात राजा बलीच्या दारावर राहतात. दिग्विजय करीत करीत एकदा रावण तेथे पोहोचला. तेव्हा भगवंतांनी आपल्या पायांच्या अंगठ्यानेच त्याला लाखो योजने दूर फेकून दिले. सुतल लोकाच्या खाली तलातल आहे. तेथे त्रिपुराधिपती दानवराज मय राहतो. त्रैलोक्याचे कल्याण करण्यासाठी भगवान शंकरांनी त्याची तिन्ही नगरे भस्म केली होती. नंतर त्यांच्याच कृपेने त्याला हे स्थान मिळाले. तो मायावीचा परमगुरु आहे आणि महादेवांच्या कृपेने सुरक्षित आहे. म्हणून त्याला सुदर्शन चक्रापासून सुद्धा भय नाही. तेथील निवासी त्याला पूज्य मानतात. त्याच्या खाली महातलामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेला अनेक डोकी असलेल्या सर्पाचा क्रोधवश नावाचा एक समुदाय आहे. त्यांच्यामध्ये कुहक, तक्षक, कालिय, सुषेण इत्यादी मुख्य आहेत. त्यांचे फणे मोठमोठे आहेत. भगवंतांचे वाहन पक्षीराज गरुड त्याला ते नेहमी घाबरतात. तरी सुद्धा कधी कधी आपले स्त्री, पुत्र, मित्र आणि कुटुंबांच्या संगतीत आनंदाने बेहोश होऊन तेथे विहार करतात. त्याच्या खाली रसातळात पणी नावाचे दैत्य आणि दानव राहतात. त्यांना निवात कवच, कालेय आणि हिरण्य पुरवासी असेही म्हणतात. हे देवांचे शत्रू आहेत. हे जन्मतःच मोठे बलवान आणि धाडसी असतात. परंतु ज्या श्रीहरींच्या तेजाचा प्रभाव सर्व लोकांमध्ये पसरलेला आहे त्यांच्यामुळे यांचा बळाचा अभिमान संपूर्ण नाहीसा झाला असल्यामुळे हे सर्पाप्रमाणे लपून छपून राहतात. तसेच इंद्रादी दूती सरमा हिने म्हटलेल्या मंत्रवर्ण वाक्यामुळे इंद्रांपासून नेहमी भिवून राहतात. रसातळाच्या खाली पाताळ आहे. तेथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त इत्यादी मोठे क्रोधी आणि मोठमोठ्या फणा असलेले नाग राहतात. यांच्यामध्ये वासुकी प्रमुख आहे. यांच्यापैकी कोणाला 5, कोणाला 7, कोणाला 10, कोणाला 100 आणि कोणाला 1000 फणा आहेत. यांच्या फण्यांवरील चमकणारे मणी आपल्या प्रकाशाने पाताळ लोकाचा सर्व अंधकार नष्ट करतात. अध्याय 24 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय.
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 5वा अध्याय 25. श्री शंकरसण देवांचे विवरण आणि स्तुती. श्री शुकाचार्य म्हणतात, पाताळ लोकाच्या खाली 3000 योजने अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी नित्य कला आहे. ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते. म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात. या भगवान अनंतांना 1000 फणा आहेत. त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. प्रलयकाळी जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यमातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात. त्यांच्या समूहाची संख्या 11 आहे. त्या सर्वांना प्रत्येकी 3 डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात. भगवान शंकरषणांच्या दोन्ही चरणकमलांची स्वच्छ तांबूस वर्णाची नखे रक्ताप्रमाणे देदीप्यमान आहेत. जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडल कांतिमंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते. तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबच लांब शुभ्रवर्ण सुंदर बाहूंवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो. तेव्हा त्या त्यांच्या विहल झालेल्या करुणामय तांबूस कमलनयनांनी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात. ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. देव, असुर, नाग, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंतांचे ध्यान करतात. त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित, चंचल आणि भावपूर्ण असतात. ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात. त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते. तसेच त्यांच्या पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो. उदार लीला करणारे ते भगवान संकर्षण गळ्यात वैजयंती माळा धारण करतात. ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे दिसते. ती कधी कोमेजत नाही. तिच्यातील ताज्या तुळशींचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेले भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करीत तिची शोभा वाढवतात. परीक्षिता, अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मुमुक्षूंच्या हृदयात प्रगट होऊन त्यांच्या अनादिकालापासून कर्मवासनांनी उत्पन्न झालेल्या सत्व, रज आणि तमोगुणात्मक अविद्यामय हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात. एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदांनी तुंबुरू गंधर्वांसह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये या प्रकारे गायन केले होते. ज्यांच्या दृष्टिक्षेपानेच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात. ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहे, तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे, त्या भगवान संकर्षणांचे तत्व कोण कसा जाणू शकेल? ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्यकारणरूप प्रपंच भासमान होत आहे, तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रमरूप लीला पराक्रमी सिंहानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे, त्या उदारवीर्य भगवान संकर्षणांनी आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे. ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकवलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषाने अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसऱ्या मनुष्यांची सारी पापे तत्काळ नष्ट करतो. अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्षु पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल? पर्वत, नद्या, समुद्र, प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस्र शीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर
एका रजक कणाप्रमाणे ठेवलेले आहेत. ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही. एखाद्याला 1000 जिभा असल्या तरी सुद्धा तो सर्वव्यापक भगवंतांच्या पराक्रमांची गणना कशी करू शकेल? वास्तविक त्यांचे शौर्य, असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहेत. असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळात आपल्याच माहिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लीलेने या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे. भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या ह्याच गती आहेत. या अशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या. हे राजा, प्रवृत्ती रूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्या इतक्याच आहेत. त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या. आणखी काय सांगू? अध्याय 25 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंध 5 अध्याय 26. नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन. परीक्षिताने विचारले, महर्षे, लोकांना या ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा? श्री शुकाचार्य म्हणाले, कर्म करणारे लोक सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो. त्यांच्यामुळे त्यांच्या कर्मांच्या गती सुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात. अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही. म्हणून अनादि अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्माचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्यांचे विस्ताराने वर्णन करू. परीक्षिताने विचारले, भगवन, आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळी आहेत? श्री शुक म्हणाले, ते त्रैलोक्याच्या आतच आहेत. तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत. याच दिशेला अग्निश्वात इत्यादी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगल कामना करतात. त्या नरक लोकांमध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतात आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राणांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात. राजा, काही जण नरकाची संख्या 21 आहे असे सांगतात. आता आम्ही नाम, रूप आणि लक्षणांनुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत. त्यांची नावे अशी: तामस्त्री, अंधतामस्त्री, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, सदंश, तप्तसुर्मिक, वज्रकंटका, शाल्मली, वैतरणा, पुयोदी, पुयोद, प्राणरोध, वशसन, लालभक्ष, सारमेयादन, अविची आणि अयप्पान, याखेरीज क्षारकर्मद, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दंतशुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन आणि सुचिमुख हे 7 मिळून एकूण 28 नरक निरनिराळ्या यातना भोगण्याची स्थाने आहेत. जो पुरुष दुसऱ्याचे धन, संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामस्त्र नरकात ढकलतात. त्या अंधकारमय नरकात त्याला अन्न पाणी न देणे, दंडुके मारणे, भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात. त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो. याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो अंधतामिस्त्र नरकात पडतो. तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही. म्हणूनच या नरकाला अंधतामिस्त्र असे म्हणतात. या लोकांमध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्रीधन इत्यादी माझेच आहे असे समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच व्यग्र असतो, तो आपले शरीर सोडल्यानंतर
आपण केलेल्या पापांमुळे स्वतःच रवरव नरकात जाऊन पडतो. या लोकात ज्याने ज्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील, परलोकात यमयातना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात. म्हणून या नरकाचे नाव रवरव असे आहे. रुरू हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाचा एक प्रकारच्या जीवाचे नाव आहे. असाच महारवरव नरक आहे, जो दुसऱ्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालन पोषण करतो, तो या नरकात जातो. कच्चे मांस खाणारे रुरू याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात. जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवतो, त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेलात शिजवतात. जो मनुष्य या लोकी माता पिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो, त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. याचा घेर 10,000 योजने आहे. येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे, ते वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दाहाने ते भयंकर तापलेले असते. तेथे पोचलेला पापी जीव तहानभुकेने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते. तो इतका बेचैन होतो की तो कधी बसतो, कधी झोपतो, कधी तडफडू लागतो, कधी उभा राहतो तर कधी इकडे तिकडे धावतो. अशा प्रकारे पशूच्या शरीरामध्ये जितके रोम असतात, तितके 1000 वर्षेपर्यंत त्याची अशी दुर्गती होत असते. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसताना आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक मार्ग स्वीकारतो, त्याला यमदूत अशी पत्रवन नरकात घेऊन जातात, चापकाने मारतात. तेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो. तेव्हा त्याच्या सर्व अंगाचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असलेल्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात. तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडतो. आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते. या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीर दंड देतो, तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकात जाऊन पडतो. तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात, तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो. तेव्हा तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निरपराध प्राणी रडत ओरडत होते, त्याप्रमाणे कधी आर्त स्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित पडतो. जो मनुष्य या लोकी ढेकूण इत्यादी जीवांची हिंसा करतो, त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो. कारण स्वतः ईश्वरानेच दुसऱ्याचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनवली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्याला ज्ञानही नसते. परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतांनी विधिनिषेधापूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे. तेथे ते पशु, मृग, पक्षी, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, डास, उआ, ढेकूण, माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात. त्यामुळे त्याची झोप आणि शांतीभंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफड करतो. जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केल्याखेरीज तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला दिल्याखेरीज स्वतःच खातो, त्याला कावळ्या समान मानले गेले आहे. तो परलोकी कृमीभोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो. तेथे 1,00,000 योजने लांब रुंद असे एक किड्यांचे कुंड आहे. त्यात यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायश्चित्त न घेणाऱ्या त्या पापी माणसाच्या दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न करता खाणे या दोषांचे चांगल्या तऱ्हेने निवारण होत नाही, तोपर्यंत तो तेथेच पडल्या पडल्या कष्ट भोगीत राहतो. तेथे किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडा खातो. हे राजा, या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणांच्या किंवा आपत्ती आलेली नसतानाही दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादींची चोरी करते,
तिला मेल्यानंतर यमदूत सदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमट्यांनी कातडे उपटतात. या लोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला सप्तसुर्मी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करवितात. या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शाल्मली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काटे असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात. हे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणा नदीत पडतात. ही नदी नरकाचा खंडक समजली जाते. तिलाच मल, मूत्र, पू, रक्त, केस, नखे, हाडे, चरबी, मांस, मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत. तेथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्याखाली इकडचे तिकडचे जीव ओरबाडतात, परंतु यामुळे त्यांचे शरीर सुटत नाही. पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्माचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहतात. जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजली देऊन या लोकी क्षुद्र स्त्रियांशी संबंध ठेवून पशूंप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पू, विष्ठा, मूत, कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तूच खातात. या लोकी जे ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्री किंवा गाढवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणांनी घायाळ करतात. जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात त्यांना परलोकी वैश्यस नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात. जो द्विज कामातूर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करवितो त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत टाकून वीर्य पाजतात. जे कोणी चोर, राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात, कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात त्यांना मेल्यानंतर सारमेयादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे 720 यमदूत पुत्री बनून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात. या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना व्यापारात किंवा दान देते वेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधारशून्य अविचिमान नरकात जाऊन पडतो. तेथे त्याला 100 योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते. त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते म्हणून त्याचे नाव अविचिमान असे आहे. तेथून टाकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाही म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते. जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा व्रत करीत असलेला कोणीही अथवा त्यांच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अयप्पान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात. या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण किंवा आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. मृत्यूनंतर त्याला क्षारकर्दम नावाच्या नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तेथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात. जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव, यक्ष, राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबळीचे मांस खातात त्यांना पशूंप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ्या यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कंसायांच्या प्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात. तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होतात त्याप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात.
या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणाऱ्यांना जीवांना निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्या जवळ बोलवतात आणि पुन्हा त्यांना काट्यांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात, त्यांना सुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शूलांनी टोचले जाते. त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होतात आणि कंक, वटवाघूळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडानी त्यांना टोचू लागतात, तेव्हा आपण केलेली सर्व पापे त्यांना आठवतात. राजा, या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात, ते मेल्यानंतर दंडशुक नावाच्या नरकात जाऊन पडतात. तेथे 5-5, 7-7 तोंडे असणारे सर्प यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळतात. ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खड्ड्यात, कोठीत किंवा गुहेत टाकतात, त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटवतात. म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकील, तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्याच्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे, कंक, कावळे, होले इत्यादी वज्रासारख्या कठोर चोचीचे पक्षी बळजबरीने काढून घेतात. त्या नरकाला पर्यावर्तन म्हणतात. या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो, धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने त्याचे मन आणि तोंड सुकून जाते, तसेच थोडीशी ही चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो, तसेच पैसा मिळवणे, वाढवणे आणि साठवून ठेवणे यासाठी जो निरनिराळी पापे करतो, तो नराधम मेल्यानंतर शुचिमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्धपिशाच्य पापात्म्याचे सारे अंग यमराजांचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धाग्याने शिवतात. हे राजा, यमलोकात या प्रकारचे शेकडो हजारो नरक आहेत. त्यापैकी ज्यांचा तो येथे उल्लेख झाला आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही, त्या सर्वांमध्ये सगळे अधर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळीपाळीने जातात. याच प्रकारे धर्मात्मे स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा यांची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात, तेव्हा शिल्लक राहिलेल्या पापपुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी परत येतात. धर्म आणि अधर्म या दोहोंपेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे, त्याचे आधीच वर्णन केले आहे. पुराणात ज्या 14 भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे, तो ब्रह्मांडकोश एवढाच आहे. साक्षात परमपुरुष श्री नारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे. त्यांचे वर्णन मी तुला ऐकविले. परमात्मा भगवंतांचे निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे, तरी सुद्धा जो पुरुष या स्थूल स्वरूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचील, ऐकेल किंवा ऐकविल, त्यांची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ लागतो. संन्यासाने भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे, नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे. परीक्षिता, मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गत द्वीपे, वर्षे, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले. हेच भगवंतांचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे. हेच सर्व जीव समुदायांचे आश्रयस्थान आहे. अध्याय 27 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.